जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. अठ्ठावीस झाले. सुरू करूया का? हो चालेल. सर. जय गुरु. जय गुरु. आज आपण जय नवीन गुरु. टॉपिक सुरू काही कोणाला शंका आहेत का? जुन्या काही जे आपण जे बऱ्यापैकी घेतलं, आणखीन काही शंका आहेत का कोणाला? त्यात आपण नवीन पाठ सुरू करू आज. ठीक आहे. एकच विचारायचं होतं, जे आपण शेवटी शुक्राने शनिवारी हे करत होतो, हम्म, तर विभक्ती प्रत्यय ह्याचे जेव्हा शू आणि सूचे तुम्ही सांगत होतात, हम्म. तसंच जेव्हा नपुसकलिंगी असतं तेव्हा ते प्रथम आणि द्वितीय बहुवचन हे नी होतं काही वेळेला किंवा काही वेळेला नी होतं. हो हो. तर त्याचा रूल पण काय आहे तो त्याचा म्हणजे रोल ऍक्च्युली मी बघितलं ते गेलं जे हा आमच्या शुद्ध हरितचं जे होतं ते हरिता नच होतं, नीच होतं ते. हा त्याचं ते होत नाही. तर त्याचा मी जरा बघत होतो तर रूल असा आहे की केवळ फक्त र आणि श किंवा रू असूनच त्याचा नेहमी ते न होतं असं नाही. त्याच्यामध्ये आणखीन एक हे आहे, रूल हा आहे. पण तो जरा आपल्यासाठी थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. बर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की 2 मिनिटं की त्याच्यामध्ये जर एक इंग्लिश मध्ये आहे ते वाचून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. हम्म अ नकार ऑकरिंग आफ्टर श और र इन द सेम पद इज कन्व्हर्टेड टू अ नकार even when it is separated from the sh or r by one or more letters from the हे आता मोस्ट हे इम्पॉर्टंट आहे. अट हम्म प्रत्याहार क वर्ग प वर्ग म्हणजे क ख ग घ प फ ब भ म आंग म्हणजे अनुस्वार असेल तर किंवा आ असेल तर म्हणजे ही हम्म कंडिशन असेल तरच त्या न चा न होतो. ओके ठीक आहे ना. त्यामुळे फक्त तो श किंवा र किंवा पोटफोडा श असेल तर तो न होता असं नाहीये. ते असेल आणि ही पण दुसरी पण कंडिशन जेव्हा सॅटिस्फाईड होईल त्याला तेव्हा त्याचा न होतो. ठीक आहे ना. ओके हा हा त्याचा रूल आहे, पाणिनीचा हा रूल आहे. तर आपण ते आणखीन डीप मध्ये जाऊया नको, कारण ते आपल्याला फारसं माहित नाही. म्हणजे क वर्ग प हा वर्ग कळलं, बाकीचं ते अट प्रत्याहार वगैरे काय ते मला कळलं नाही बरोबर. त्यामुळे आपण बर ते सर. सोडून देऊ. ठीक ओके, आहे. मग आपल्याला सर. जसे शब्द येत जातील तसंच तसं आपण त्या करत राहायचं ह्याच्यामध्ये बरोबर. हा चालेल. थँक्यू. तत्शब्द कसा वापरतात, चालवतात ते दाखवलं नाहीये. तत् तक्ता दिलाय का? नाही, तो तत् येईल आता. शब्दाचा तक्ता दिलाय का? येईल आता तो. ठीक आहे ना. हा हा. तर आपण आता 6वा पाठ सुरू करूया. बर. ठीक आहे. तर 6व्या पाठामध्ये ऍक्च्युली आपण आता एक नवीन शब्द शिकतो. त्याचा शब्द तर माहिती आहे आपल्याला, पण त्याचे आता आपल्याला विभक्ती प्रत्यय जे आहेत ते शिकायचे आहेत. तर तुम्हाला माहिती असेल की जसं आता विचारलं की तत्प्रत्यय जो आहे, तत् किंवा तद दोन्ही म्हटलं जातं. त्याचं सहा हे पुल्लिंगी होतं, सहा स्त्रीलिंगी होतं आणि ते नपुंसकलिंगी होतं. हे आपण शिकलोय. सह, सा आणि ते. ठीक आहे ना. तर ते नपुंसकलिंगी थोडं चुकलंय मला वाटतं. ओके. ते स- तत्. ते हा तत् होतं ते नाही होत ते. ठीक आहे. तर आपण त्याचं पुल्लिंगी जे आहे तर त्याचं इथे आता माझी स्क्रीन दिसतोय ना? हो. होय. हा, दिसतोय सर. सर एक मिनिट सर, शब्द दिसतायत ते तिथं. 6व्या पाठाची पीडीएफ नाही पाठवली आहे ना ग्रुपवर? 6व्या पाठाची पीडीएफ बहुतेक नाही पाठवली नाही, वाटतं फक्त सरांनी. 5 पर्यंतच हा आहे. हा हा. हा नाही पाठवली सरांनी. अच्छा. सरांनी सगळ्याची एकत्र पाठवलेली आहे हा पीडीएफ. त्याच्यामध्ये हो, पण असेल ते मला वाटतं. त्यांनी त्याच्यामध्ये सगळे सहा दहाचे नाहीये. एकत्र पाठवले मला वाटतं. हो एकत्र पाठवली आहे. नाही, मग अच्छा. माझ्याकडे नाहीये ती, बघायला लागेल. जरा पाठचं जाऊन बघा. सरांनी हो, पाठवल्या ज्या ग्रुपवर पाठवलं ऍक्च्युली. ग्रुपवर आहे पाठवलेली. हा 5 हा ग्रुपवरच ग्रुपवर पर्यंत पाठवलं. आहे पाठवली. माझ्याकडे, मे बी मिस झालं असेल. बघा.
ठीक आहे ना. सेपरेट सहाव्याचं वेगळं नाही पाठवलंय, सगळं एकत्र करून पाठवलेत सरांनी सगळं. अच्छा हा नंतर सगळे एकत्र पाठवले. ठीक. हम्म. ठीक आहे. तर आता तत्च म्हणजे तत् म्हणजे काय? तत् म्हणजे ते तो. ती आणि ते तो वापरतो. म्हणजे तो, तत् म्हणजे ती तो आणि ती ते. आणि ते वापरतो. हा, तो, ती आणि ते जे आपण मराठीत म्हणतो, त्याला दॅट म्हणतात. हा सर्वनाम आहेत सगळी. तर सह वापरतो आपण तो साठी, सा आपण स्त्रीलिंग. हे सह जे आहे ते प्रथम पुरुष एकवचन सांगतोय आपण. ठीक आहे. प्रथम पुरुष एकवचन तत्च जे आहे ते सह आहे. स्त्रीलिंग असेल तर ते सा होतं आणि नपुंसकलिंग असेल तर ते तत् होतं. ठीक आहे. तर यातलं आपल्याला आता पुल्लिंगी जे आहे सह ते शिकायचंय. तर कोण वाचेल? मी वाचू. वाचा आपण ते. सह तौ ते प्रथमा एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. सह तौ ते, हम्म, तं तौ तान्, हम्म. तेन ताभ्यां तैः, तृतीया. तस्मै ताभ्यां तेभ्यः, तस्मात् ताभ्यां तेभ्यः, तस्य तयोः तेषां, तस्मिन् तयोः तेषु. तेषु. इथे बघा तेषु सुद्धा ते ए प्रत्ययासह तिथं पोटफोड श आलाय. ठीक आहे. हेच जे वचन नंतर येईल तुम्हाला, साच असलेलं तासू होतं. ठीक आहे ना, कारण तिथे आ प्रत्यय येतो. सो ते जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, आता नको त्याचा लोड घ्या. ठीक आहे. तर सहा तौ ते आपण, मला वाटतं आतापर्यंत आपण पाहिले होते. तर बाकीचे जे प्रत्यय आहेत ते सगळे तम तौ तान तेन ताभ्याम तैही. थोडं देवशी रिलेशन येतं पण कम्प्लिटली होत नाही. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल चतुर्थीमध्ये देवसाठी देवाय होतं, इथे तस्मै होतं. होय. बाकी मला वाटतं तसंच चालतं. कारण सप्तमीमध्ये देवे होतं, इथे तस्मीन होतं. ठीक आहे. बाकी ऑलमोस्ट पॅरल मध्ये चालतात ते देव सारखेच. फक्त थोडे जे एक्सेप्शन्स आहेत ते जर लक्षात ठेवले तर हे पण लक्षात ठेवायला काही फारसं कठीण नाही. ठीक आहे. तसंच सह म्हणतात म्हणजे तो. तसंच यह जो आपण वापरतो, आपण बघितलं असेल, यह म्हणजे जो, जो जी जे आपण जे म्हणतो, तर यह सुद्धा तसाच चालतो. कोणी प्रयत्न करेल का? यत हा यत सर जे मी आहे, करू हा करा, भाग्यश्री. हा करा हा भाग्यश्री. हा यच ना यह यौ ये हम्म, यम यौ हम्म, यान हम्म. ये येन याभ्याम यैहि यस्मै यास्म्याम याभ्याम, येभ्यः याभ्याम, हा याभ्याम येभ्यः यैहि. यस्मात्. हम्म. हा काय काय असेल हे? नाही, येभ्यः बरोबर आहे. हा येभ्यः. हा हम्म. यस्मात् याभ्याम येभ्यः यस्य ययो येषां ययोः. हा ययोः येषां हम्म. यस्मिन् ययोः येषु. येशू. बरोबर. आता जरा अर्थ पण वाचा त्याचा, म्हणजे त्याचा मराठीत अर्थ काय होतो. सह तर आपण बघितलंय, तो आणि ते. द्विवचन नका वाचू कारण ते नाही दिलेलं आहे. हा फक्त जो जो जे नाही नाही नाही, सहचा करा, सहचा करा. सहजच करू मग तो. हा. सर मग दुसरं कोणतरी वाचेल, तिथलंच वाचायचं तर माझा नंबर झाला मग. बरं. शुभा ते वाचा. हा, हे मराठीतलं वाचू का? हा मराठीतलं. हा, म्हणजे तुम्हाला सह विभक्तीचं त्याचं हे कळलं पाहिजे, कारण ते पुढे आपल्या वाक्यामध्ये येतील तेव्हा काय हा असेल तर काय वापरलं ते कळण्यासाठी फक्त. हम्म. हा हा सह एकवचन तो. तो. हा, ते एकच सांगू का हे इकडचं पण सांगू? एक 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 बहुवचन पण. वाक्य वाचा म्हणजे आपण सिक्वेन्शियली जाऊ जरा. ठीक आहे ना. ओके ओके. सह एकवचन तो, बहुवचन ते मराठीत बरोबर पण. बरोबर. त्याला तम एकवचन, तान त्यांना, हम्म. त्याने तेन एकवचन, तैही बहुवचन, त्यांना त्यांच्याकडून. तेन पूर्ण म्हणा, न पूर्ण म्हणा. तेन. हा, हा तेन. बरोबर. ओके ओके. हा, त्याला तस्मै, तेभ्यः त्यांना, एकवचन त्याहून त्यापासून,
तस्मात तेभ्यः त्यांना पासून त्याचा तस्य तेषां त्यांचा त्यांची त्यांचे तस्मिन् त्यात तस्मिन् तेषु त्यांच्यात बरोबर. झालं एवढं. तर आता आता ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? म्हणजे आता रूपत्र आहे, त्यात शंकाचं काही कारण नाहीये. फक्त पुढे आपल्याला कळलं पाहिजे की सपोज एखादं वाक्य आलं तर कुठची विभक्ती वापरायची, ह्याचं फक्त तुम्हाला कळण्यासाठी. म्हणजे तम तम म्हणजे द्वितीया, नेहमी अम आला की द्वितीय असते. तेन म्हणजे द्वितीय, त्याला तर तृतीय असते. फक्त चतुर्थीमध्ये हा. तिथे देवाच्या जागी इथे तस्मै आहे किंवा अस्मै तस्मै येतं आहे. तिथे. हा. बाकी तस्मात हम्म. तसंच आहे, तिथे देवात येतं, इथे तस्मात आहे. तिथे देवस्य येतं, इथे तस्य आहे. इथे तस्य हा, आलंय. आणि हा. ते देवे येतं, तिथे तस्मिन आहे. म्हणजे फक्त एक दोन, तस्मिन. चतुर्थी आणि मला वाटतं शेवटचं जे आहे सप्तमी, त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. सप्तमी बाकी सगळं ते हा. ऑलमोस्ट सेम तसंच चालतंय. सेम आहे. हा. ठीक आहे ना. आणि सर्वनाम असल्यामुळे इथे संबोधन नाही. ठीक आहे ना. अच्छा. सर तत् म्हणजे काय सर? तत् म्हणजे तो. मूळ धातू जो तो. आहे तो तद किंवा हम्म. तत् आहे. त्याचं पुल्लिंगी रूप हम्म. सह होतं, स्त्रीलिंगी रूप हम्म. सा होतं, आणि नपुंसकलिंगी जे आहे ते ते तत् हम्म. होतं. ते मूळ शब्द हा धातू नाही. मूळ शब्द, मूळ शब्द, हा. मूळ शब्द तत् असं आहे. ओके. नपुंसकलिंगमध्ये इथे ते चुकलंय, खरं ते नाही हो, तिथे तत् पाहिजे. ठीक आहे ना. तर तत् होतं. तन. पुढे जाऊया का? चला सर पुढे जाऊ. किम पण चालवायला सांगा ना. हा? आता बाकी अच्छा, चहा किम क चालवला पण ना, आहे तसं तिथे. हा, किम. कह हा, पण हा, तसंच हा. चालतं. पण आहे. तर कोण घेईल कह? हा. हा. कह. मी घेऊ का सर? हा, विनयताई घ्या. कह करा. हा. कह कौ के कम कौ कान कान केन काभ्याम कै कैहि कस्मै काभ्याम केभ्य केभ्यः. कस्मात् हा. केभ्यः हम्म. कस्मात् काभ्याम ते केभ्यः कस्य कयोः केशां कस्मिन् कयोः केषु. बरोबर. छान. छान. आता आपण पुढे सरकूया. आता काही शब्द आहेत आपल्या या पाठामध्ये, जे काही आता वाक्य येणार आहेत त्याच्यामध्ये हे शब्द वापरलेले आहेत, त्यामुळे आपण शब्द घेऊ. तर आपण प्रत्येक जण आता मुला ते पहिले 5 घ्या. गोधूमः. गोधूम, गहू. गोधूम येते. हा. गोधूमः. सर पुस्तकात गहू. गोधूम आहे. चणकः. गोधम आहे चणे. का? हो, पुस्तकात हा, होय. पुस्तकात गोधूम आहे. गोधम आहे का? मग उषा ते पुस्तक आहे करेक्ट ते काय आहे? गोधूम. गोधम आहे का धूम गोधू आहे? गोधूमच बरोबर आहे. गोधूमच आहे ना. हा. हा, घ्या पुस्तकात तुम्ही. गोधूमः. घ्या विना. हा. गहू. हम्म. चणकः. चणे. मुदगः. मूग. मशीही. म्हशी आहे का? माशः माश आहे ते. माशः. उडीद. तंडुलः. चावल. तांदूळ. तांदूळ. ओदन. पुढचं वाचू का तांदूळ. मॅडम? नाही, थांबा ते थांबा. परत पहिलेच. वाचा तुम्ही, पण हे हो. नवीन शब्द आहेत बरं त्यामुळे बरं. लक्षात आले परत पाहिजे. वाचते. गोधूमः. 2 वेळा गहू. वाचा प्रत्येकाने. हा. चणकः. चणे. हम्म. मुदगः. मुदगः मुदगः. मुदगः मृद्गः. द अर्धा आहे. तो मुदगः. अर्धा आहे. हा. मृद्गः. मृद नाही, मुदगः. मुद्गः. हम्म. मुद्गः. मूग. मुदगः. माशः. उडीद. तंडुलः. चावल. बरोबर. आणि आणखीन काय ऑब्झर्वेशन आहे का तुमचे ह्याच्यावरती? सगळे विसर्गाने हे होत आहेत, म्हणजे हे सगळे शब्द काय असतील? पुल्लिंगी. पुल्लिंगी शब्द आहेत. पुल्लिंगी. बरोबर.
सर एक तर विचारू का? हा गोधूमः का गोधमः मगाशी मला लक्षात नाही आलं, काय करेक्ट आहे? उषाताई म्हणतात गोधूमच आहे ते, बरोबर आहे म्हणून ते. ओके, ठीक आहे. आणि ह्याच्यात मुदुगहा लिहिलंय आणि पुस्तकात मृद लिहिलं आहे. ते मुदगहा मुद्गह पाहिजे त्याच्या गह मुद्गह. मुद्गह सर पुस्तकात गोधम आहे. मला हो पुस्तकात वाटलं की गोधम आहे, पण उकार टायपो द्या. मिस्टेक असू शकते म्हणून म्हटलं. बदरम जंबू फलम आम्रह. ठीक आहे. सहा पुढचं पासून वाचा पुढे सहा पुढे. पासनं कोण मृदू घेईल? मृदू हो आलं मृदू. दोन्हीच्या खाली उकारच दाखवलाय. नाही नाही, मू आहे तो. मृदू मू आणि द चा पाय मोडका आहे तो. द आणि ग. अच्छा. द च मुद्गह. त्याच्यात ते झालं, तो add मुद्गह झालाय. मुद्गह. गह मूच्या तिथे गह. ऍड झालाय का तो खालचा आहे पाय काय ते? मोडा. द चा पाय पाय मोडलेला आहे मोडलेला त्याचा. आहे. द चा पाय मोडलेला आहे. हा तो इकडे ऍड झालाय का म मध्ये मच्या नाही, तो उकारात. ग ला ऍड होतो. द आणि ग. मुद्गह म्हणजे द चा उच्चार केल्यासारखं पूर्ण मागं द केल्यासारखं असा होत नाही. दिसतंय. हा. मुद्गह मुद्गह. मुद्गह. हा, बरोबर. ओके. कोण? विनयाताई घ्या अच्छा. पुढचे 5 शब्द. सहा ओदनः निंबुकम जंबीरम. अर्थ दोन वाचा दोन ना. आहेत. अर्थ पण वाचा. अर्थ पण वाचायचा. ओके. ओदनः भात, निंबुकम जंबीरम म्हणजे लिंबू, दाडिमम डाळिंब, नारंग संत्र. नारंग म्हणजे संत्र. संत्रे. नारंग म्हणजे संत्र. नारंग हा हा संत्रे. पुन्हा एकदा वाचा. पुन्हा एकदा वाचा. सीताफलम. नाही नाही, पहिले 6 ते 10च वाचा. ओके. आणि एकदा वाचू. हा. ओदनः भात, निंबुकम जंबीरम म्हणजे लिंबू, दाडिमम म्हणजे डाळिंब. आमलकम दिसत नाहीये नाही का? वाचलं. आमलकम दिसतंय, दिसत दिसतंय. नाहीये का? दिसतंय दिसतंय. हा, 8वं वाचलं नाही का? आमलकम राहिलं की. हम्म. अनार, नारंग हा संत्रे. आमलकम म्हणजे आवळा. आम्हालकम दिसत आवळा. नाहीये त्यांना बहुतेक. नाही दिसत आहे का? आम्हाला दिसतंय. नाही आम्हाला दिसतंय. त्यांनी आम्हाला त्यांच्या दिसतंय. स्क्रीनवर नीट केलेलं नाहीये. हो, हो. आठवा आकडा दिसत नसेल. त्यांची स्क्रीन थोडी आमलकम मोठी आहे सर. करा. वर करायला पाहिजे. स्क्रीन वर कर ना. आमलकम आवळा हम्म. आहे सर. हम्म. बरोबर. आम्हाला प्रभाते पुढचे घ्या. डाळिंबम डाळिंब, नारंगः संत्रे, सीताफलम सीताफळ, पदरम बोर, जंबूफलम जांभूळ, आम्राह आंब्याचे झाड. आम्रफलम. आम्रफलम म्हणजे आंबा. आम्रह म्हणजे आंब्याचे झाड. ग्रह. परत एकदा वाचा. डाळिंब, नारंगः संत्रे, सीताफलम सीताफळ, बदरम बोर, जंबूफलम जांभूळ, आम्रह आंब्याचे झाड. आंब्याचे झाड. ह्याच्यामध्ये फलम नवीन म्हणजे? शब्द कुठचे कुठचे आहेत? एक गोधूम म्हणजे गहू. गोधूम आहे. डाळिंब. मृदगहा. चणक पण. चणक. डाळिंब म्हणजे डाळिंब. डाळिंब. माश हा म्हणजे पण माश वेगळा. माशा म्हणजे उडी. बदरम हे 2-3-4 शब्द वेगळे आहेत. बाकी सगळे आपल्याला थोडे थोडे तरी माहिती आहेत. म्हणजे आपण रिलेट करू शकतो माशा बाकी उडीद. शब्दांना. हम्म. ठीक आहे. पुढे मग जाऊया. आता शेवटी पायमोडका आहे. म लागलाय म्हणजे नपुंसकलिंगी आहेत ना फलं. बरोबर. ज्यांचा म आहे, पाय मोडका आहे, ते सगळे नपुंसकलिंगी शब्द आहेत. शेतात जाऊन आलात, बागेत जाऊन आलात, बघा काय काय बघून आलात. हा, सगळी फळं आहेत आणि धान्य आहेत. ही सगळी वाक्य आपल्याला येणार आहेत, तेव्हा लक्षात असू द्यात शब्द. आता याच्यावर वाक्य करायचे. ठीक आहे. आणखीनही काही शब्द आहेत, तेही घ्या. मी वाचू का सर? वाचा. प्रांजली मी ते वाचू वाचा. का? हा मी वाचते. प्रांजली ते वाचा. पहिले 5 हो. वाचा. 14वं आम्र आलं होतं. हम्म. आंब्याची हा, झाड आता पाहिजे हे होतं. आम्रम आलंय, आंब्याचं फळ. हम्म. हा इथे फळ आहे पण मागच्या ह्याच्यामध्ये आम्रह झाड होतं ते. हा. आम्रह झाड. हा. आंब्याचे झाड. आम्रवृक्ष नको का?
आंब्याचे फळ आम्रम लिहिलंय ना इथे. आम्रम म्हणजे पुस्तकामध्ये ती काय फळ आहे? आंब्याचं झाड दिलंय. पुस्तकामध्ये आम्रमध्ये आणि आम्र आम्र नाहीच आहे ऍक्च्युली. आवाज पुस्तकामध्ये बंद. आम्र नाहीच आहे. ते रिपीट झालं असेल मग ते काहीतरी. आहे की आहे पुस्तक नाही. आम्रम आहे. आंब्याचे झाड तोंडाला म्हणून येईल वाटतं. आम्रह आहे पुस्तकामध्ये. आहे आम्रम आंब्याचे आहे. आहे झाड सर. दिले हा ते आम्रह आहे. आम्रम आहे का पुस्तकात? हो नाही आहे ब्रॅकेट मध्ये दिलंय सर ब्रॅकेट मध्ये लिहिलंय आम्रम आम्रम आंब्याचे आम्रहच्या फळ. हा आम्रहच्या आंब्याचे खालीच फळ ब्रॅकेट मध्ये बरोबर आम्रम बरोबर लिहिलेलं आहे. बरोबर. माझी तर शंका अशी आहे आमराम की म्हणजे काय? नाही का आमराम म्हणजे काय? आंबे आहेत का? हो आंबा. हो हो मँगो. आमराम म्हणजे मँगो. मला हा आमरम मचा मा आमराम नाही आमरम. नपुसकलिंगी म्हणून आंब्याचे फळ आम्रम नपुसकलिंगी म्हणून आम्रम ना सर. हो नुसतं आंबा नाही ना नुसता आंबा नाही. नाही नुसतं आंब्याचं फळ ना म्हणजे आंबाच ना. आंबे ह्याला काय म्हणतो? म्हणजे प्लुरल म्हणजे बहुवचन. आंब्राणी सांग होईल तू ना. काय होईल काय सांग बरं. आमरम एक वचन आहे तर आंबे काय होईल बहुवचन काय होईल सांग. आमराम होईल ना. आमरम एक वचन आहे ना. आंब्रा मग आंब्रा बहुवचन. हा, काय होईल आम्रानी बरोबर. आमराम वने वनानी. वनानी वनानी प्रमाणे एक वचन द्वितीय वनानी द्वितीय नाही ते नपुसकलिंगी प्रथम आणि आहे सगळे हे प्रथम प्रथम ऐकूनच मध्ये ऐकवचन. आहेत. वाचा पुढे. कोण वाचतंय? प्रांजली मला ते वाचू वाचा. सर? वाचा. मी वाचते हा कुठून आम्रम वाचायचं ओके तर मिष्ट निंबुकम तर मला सांगितलं ना. बाबा बोलतात हो प्रांजली ते वाचा. हो ठीक आहे. आम्रम आंब्याचे फळ, मिष्ट निंबूकम मधुर निंबूकम मोसंबी, आलुकम बटाटा, जीरकम जिरे, आर्द्रकम आले, मरीचम मिरची. मिरची. ओके प्रज्ञा ते वाचा पुढचे. मिरची लसूणम लसूण कंदर्पम कांदा कंदर्प आहे का? कंदर्पहा कंदर्पहा कांदा. तुपहा डाळ रोटिका पोलिका भाकरी पोळी कदली कदली कदलहा कदली केळ्याचे झाड. कदली पुढची वाचू का? हा पुढचे पण वाचा. कदली फलम केळे तक्रम ताक. झालं जेवण पण. ठीक आहे. तर आता आपण हे सगळे शब्द ते शिकलो आहे. तुमच्या समोर तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर रेफरन्स साठी राहू देत. आता आपण पुढे सरकूया आणि वाक्य सर, करूया. एक प्रश्न बोला. विचारू शकते का? बोला. जसं आपण सहच केलं, कहच केलं आणि यहच केलं तसंच अजूनही आहेत का बरेच असे शब्द? अजूनही सर्वनाम आहेत ना. म्हणजे प्रत्येक सर्वनामांची इतकी रूपं होणार? बरोबर बरोबर. ठीक आहे सर. सध्या आपण जे घेतो ते पुल्लिंगच घेतले. अजून स्त्रीलिंगी व्हायचंय आपलं. ठीक आहे ना. स्त्रीलिंगीची रूपं आणखी थोडी वेगळी होतात. अच्छा. आता आपण वाक्य घेऊया. मराठी भाषांतर. अंजली ताई घ्या वाक्य. हो सः प्रतिदिनं लशूनं खादति. सः प्रतिदिनं लशूनं खादति म्हणजे तो प्रत्येक दिवशी खातो. दररोज तो दररोज लसूण खातो. तो दररोज लसूण खातो. खादती काय वर्तमान काळ आहे त्यामुळे खातो. ठीक आहे ना. तो दररोज लसूण खातो. माधुरी ताई घ्या पुढचं वाक्य. हा घेते सह जीरकरसम लवणेन सार्धम सायंकाले पिबती. इथे जीरक रसम असं वाचलं की तुम्हाला त्याचा अर्थ लवकर कळेल.
हो, जीरक रसम. जीरक रसम. हा. तो जिऱ्याचं पाणी हम्म. मीठ घालून सार्धम म्हणजे बरोबर सार्धम. बरोबर बरोबर आहे तुमचं. सह ना सहसा सहसार्धम. सह ना सहसार्धम. हा. संध्याकाळी पितो. संध्याकाळी पितो. जिऱ्याचे तो पाणी जिऱ्याचा रस मिठासोबत किंवा मिठाबरोबर मिठासह संध्याकाळी संध्याकाळी पितो. पितो. बरोबर. लवणेनं का आलं? तृतीय आली आहे ती सह असल्यामुळे. हा सह सार्धम असल्यामुळे सहला. तृतीय. बरोबर. हे लक्षात ठेवायचं कायम. हो हो त्याच्या तृतीय आहे सहतेची म्हणून. ना तृतीय. सार्धम म्हणजे सोबत का सर? बरोबर सह आहे. बरोबर. सह सह मग सार्धम साकम या सगळ्यांचा सह अर्थ साकम बरोबर. पण. आणि पण तो मग ज्याच्या सह बरोबर जातो सार्धम त्याची तृतीय येते. आणि सह सार्धम साकम हे एकच विशिष्ट आहे. वेळी वापरता येतं की कधी कोणत्याही याच्यात फिट होतं ते? कोणाबरोबर कोणाचं आपण म्हणू शकतो ना. अच्छा, म्हणजे सार्धमच्या ऐवजी ते साकम असेल किंवा साकम सह चालेल, असेल सह तरी पण तितकंच चालेल. बरोबर. चालेल चालेल. तरी पण तृतीयाच येणार. हा तृतीयाच आहे. त्याच्या सहतेची तृतीय. सीमाताई वाचा पुढचं वाक्य. अहम आम्रफलेन साकं सायंकाले भोजनम करिष्यामि. मी आंब्याच्या फळासोबत संध्याकाळी भोजन करेन. करेन. बरोबर. करिष्यामी भविष्यकाळी असल्यामुळे करेन. भविष्यकाळ आहे. करिष्यामी. करेन. बरोबर आहे. आणि साकम असल्यामुळे इथे आम्रफलेन झालं. ठीक आहे ना. शुभांगीताई घ्या पुढचं वाक्य. बदराणि जम्बूफलानि च बालकाः भक्षयन्ति. बोरे आणि जांभळे हे प्लुरल आहे ना. बदराणी आणि जम्बूफलानी. बरोबर. बोरे आणि जांभळे मुले खातात. बरोबर आहे. भक्षयंती खातात. भक्षयंती आहे भविष्यकाळ म्हणजे नाही. बोरे आणि जांभळे खातात. मुले बोरे आणि जांभळे खातात. आपण बालका आधी घेतलं पण मराठीमध्ये आपण करता आधी घेतो. त्यामुळे मुले बोरे आणि जांभळे खातात. बरोबर. सविता ते घ्या पुढचं वाक्य. हो. अश्वः प्रतिदिनं चणकान भक्षयति. घोडा दररोज चणे खातो. रोज चणे खातो. बरोबर. नंदाताई घ्या पुढचं वाक्य. भोजने अहम आदेन न भक्षामि. नाही ओदनम. भोजने ना. भोजने अहम आदेनम न भक्षामि. नाही ते आदेण आहे का ओदनम आहे ते? भात. हो सॉरी. ओदनम. जेवण ओदनम आहे ना. करा वाक्य करा. जेवण जेवणासोबत भोजन. बोला. कुठली विभक्ती आहे भोजने? सप्तमी एकवचन. नाही सांगता येत. मग काय होईल त्याचा अर्थ? जेवणाने. जेवणात मी भात खात नाही. जेवणात मी भात खात नाही. भोजने म्हणजे काय? देवे म्हणजे देवात. सप्तमी एकवचन आहे त्याच्यामुळे जेवणात इन और ऑन जेवणात. त्याच्यामुळे तिथे भोजने लक्षात ठेवा. कारण भोजने सप्तमी वगैरे बऱ्याच वेळा वापरली जाते. षष्ठी बऱ्याच वेळा वापरते. ते थोडे लक्षात ठेवले पाहिजेत आपल्याला. थोडे टिपिकल जे 2-4 आहेत ते. वृंदाताई घ्या पुढचं वाक्य. वृंदाताई. आहात का वृंदाताई? सायलीताई घ्या पुढचं वाक्य.
सायली त्यात ताई हा त्यात तस्मिन त्यात तस्मिन त्यात नाही वाक्य वाचा वृक्षावर वाक्य वाचा आधी. हा तस्मिन वृक्षे दाडिमानी संती. तस्मिन म्हणजे त्यात दिलंय सर. मग ते बरोबर. त्यात त्यात झाडावर किंवा त्या दोन्ही चालेल. त्या झाडावर डाळिंबे आहेत. बरोबर. त्या झाडावर डाळिंबे आहेत. आता तुम्ही सांगा मला तस्मिन वृक्षे वृक्ष आहे ना वृक्षे काय आहे सप्तमी एक वचन. म्हणून त्याचं आता तस्मिन म्हणजे स्पेसिफिकली दाखवतंय की त्या झाडावर म्हणून ती पण सप्तमी आली. अच्छा वृक्षेचं ते विशेषण वृक्षाचं आहे ना. विशेषण झालं एका प्रकारे जरी ते सर्वनाम असलं तरी. अच्छा हा म्हणजे तुम्ही बोलताना दाखवताय की त्या झाडावर बघ डाळिंब किती आहेत. असं आहे. मग इथे पण ती सप्तमी आली बरोबर. अच्छा अच्छा बरोबर. म्हणजे वृक्षाचं विशेषण म्हणून तिथे सप्तमी आली. बरोबर. हा धन्यवाद. भारतीताई वाचा पुढचं वाक्य. भारतीताई हो पीतवर्णस्य नारंगस्य मधुरम रसम पिबामी. पिवळ्या रंगाचे संत्र गोड रस. पिवळ्या रंगाच्या संत्र्यात गोड रस असतो. संत्र्याचा षष्ठी एक वचन. बरोबर. नारंगस्य असल्यामुळे पीतवर्णस्य नारंगस्यचं विशेषण पीतवर्णस्य आलं. सप्तमी आली. पिवळ्या रंगाच्या संत्र्याचा गोड रस पितो. षष्ठी पितो पिबामी आहे ना सर. संत्र्याचा गोड रस पितो. पिबामी असल्यामुळे अहम अध्यारूत आहे. त्यामुळे मी पिवळ्या रंगाच्या संत्र्याचा गोड रस पितो. रंगाच्या संत्र्याचा असल्यामुळे षष्ठी आहे. ठीक आहे ना. त्यामुळे गोड रस पितो. यशस्विनीताई पुढचं वाक्य घ्या. किम चणकैः बलम आगच्छति. यशस्विनीताई नाही आहेत का? सरोजिनीताई घ्या पुढचं वाक्य. सरोजिनी म्हणलात ना. किम चणकैः बलम आगच्छति. किम म्हणजे काय. चणकैः म्हणजे चण्याने. हे तृतीय असेल ना सर. चण्याने शक्ती येते. काय चण्याने शक्ती येते. परफेक्ट. चणकैः म्हणजे ती तृतीया बहुवचन झालं म्हणून चण्याने बलम शक्ती. काय येते. शक्ती येते म्हणजे द्वितीय आहे. त्यामुळे काय चण्याने शक्ती येते. सर हे बहुवचन आहे म्हणजे चण्यांनी येईल ना ते. चण्यांनी म्हणजे ते बहुवचन कसं म्हणतात मला माहित नाही. अनुस्वार येईल का तिथे. अनुस्वार यायला पाहिजे. चण्यांनी येईल. अंजलीताई पुढचं वाक्य घ्या. मी घेऊ का. मला सांगितलेलं का मला. घ्या. मगाशी म्हणतो तुमचं म्यूट झालं नाही. घ्या संजीवनीताई घ्या पुढचं वाक्य. वैद्यः आमलकये औषधं करोति. वैद्य आवळ्यापासून औषध करतात. आवळ्यापासून का केलं. करोती आहे ना. करतो. एक वचन आहे ना. म्हणून एक वचनाच. म्हणजे क्रियापद एक वचनी आहे म्हणजे वैद्य आवळ्यापासून औषध नाही. त्यात आपण ते आता इथे मान दिला त्यामुळे करतात लिहिलंय. खरं करतो ऍक्च्युली शब्दशः बघितलं तर करतो बरोबर आहे. आपण वैद्य म्हणून त्यांना मान दिला थोड्या त्यामुळे करतात असं तेवढी बहुवचन नाहीये ते. वैद्य आहे ना. एक वचन आहे ना ते. त्यामुळे आपल्याला अपेक्षित आहे. आपण थोडं आदरार्थी घेतो. मराठीत तेवढी आपण लगबगीत घेतो त्यामुळे तसं केलंय. पण शब्दशः असेल तर वैद्य आवळ्यापासून किंवा आवळ्यांनी औषध करतो. हे ऍक्च्युली परफेक्ट वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन बरोबर आहे त्याचं. ठीक आहे.
पुढचं घेऊया. मिष्ट अंजलीताई घ्या. कोण घेतंय? मिष्ट निंबूकं बालकाः रुचिपूर्वकं खादन्ति. म्हणजे मोसंबी मुले चवीने खातात. रुचिपूर्वकं खादन्ति. बरोबर. मुले मोसंबी चवीने खातात. बरोबर. आवडीने नाही लिहू शकत. काय हो, ते? आवडीने पण चालतं. आवडीने पण चालेल. रुचिपूर्वकचा जो काय समानार्थी होऊ शकतो मराठीत, किंवा तुम्ही रुचिपूर्वक पण शब्द ठेवू शकला असतात खरं सांगायचं तर. हो. ठीक आहे ना. कोण घेईल? प्रज्ञाताई घ्या पुढचं वाक्य. यथा माषः कृष्णवर्णमः तथा गोधूमः न. जसे उडीद काळे असतात तसे गहू नसतात. गहू नसतात. बरोबर. कोणाचं आतापर्यंत टर्न झाली नाहीये त्यांनी घ्या बघावं एक वाक्य. सोनाली कुलकर्णी आहात का तुम्ही? घ्या. तर माझं नाही झालं श्वेता. श्वेताताई घ्या. घ्या. मरीचम भोजन. हा श्वेताताई घ्या. कः न भक्षयति मरीचम भोजने. कः म्हणजे कोण? कोण? मरीचम म्हणजे मिरची का सर? मरीचम म्हणजे मिरची. बरोबर. ओके. कोण जेवणामध्ये मिरची खात नाही. न भक्षयति. बरोबर. कोण जेवणात मिरची खात नाही? कोण जेवणात मिरची खात नाही. आणखीन कोणाचं राहिलंय? माझं राहिलंय सर. घ्या. अनघादेव. अनघाताई घ्या. ग्रीष्मकाले जनाः कंदर्पान् भक्षयन्ति. ग्रीष्मकाले म्हणजे उन्हाळ्यात. जनाः म्हणजे ग्रीष्मकाले उन्हाळा. जनाः म्हणजे लोक. कंदर्पान म्हणजे कांदे. भक्षयन्ति म्हणजे खातात. म्हणजे उन्हाळ्यात लोक कांदे खातात. उन्हाळ्यात लोक कांदे खातात. इथे कंदर्पान काय आहे? कंदर्पान म्हणजे कांदे म्हणजे कांदा काय आहे? षष्ठी बहुवचन. नाही, विभक्ती काय? द्वितीय बहुवचन. द्वितीय बहुवचन. द्वितीय बहुवचन. काय म्हणजे कांदे. बरोबर. द्वितीय बहुवचन. खातात. म्हणजे कांदा खातात असं नाही होणार. कांदे खातात. कांदे खातात. म्हणून ते कांदे झालं इथे. ठीक आहे ना. तर सोनाली ताईंचा सुरू होतं का बघा ना. सोनाली ताईंचा चान्स झाला नाही कधीच. मग घ्या ना. सोनाली ताईंचं सुरू होतं का? सोनाली कुलकर्णी घ्या ना. मग आहेत का त्या? हो आहेत. घ्या. त्यांचं नाव दिसत नाही मला. त्यांना ना ते म्यूट करता आलं पाहिजे त्यांना. नाही, ते ड्रॉप झाल्या बहुतेक. दिसत नाही त्यांचं नाव मला इथे. बरं, आणखीन कोण राहिलंय? वेळ संपत आली आहे. भाग्यश्रीताई तुम्ही घ्या. वृंदाताई झालंय का तुमचं? माझं झालंय. बर. कोण राहिलंय? माझं राहिलंय वृंद. सांगू? वृंदाताई घ्या. अद्रकं लवणेन सार्धं पाचकं भवति. आलं मीठ. आलंच ना. अद्रकं बरोबर. लवणेन म्हणजे मीठ. सार्धं म्हणजे आलं आणि मीठ. एक आल्याबरोबर मीठ हे पाचक असते. आले मिठाबरोबर पाचक. मिठासोबत पाचक होते. सह वापरायचं. सार्धम आहे ना तिथे, त्यामुळे ती लवणे तृतीय आली. आले मिठासोबत पाचक होते. पाचक होते. आणखीन कोणी राहिलंय? मी शुभदा फाटक बोलू का? हा शुभदाताई बोला. एक मिनिट. भोजनस्य आरंभे लवणार्धक भक्षणं सदा पथ्यम. भोजनाच्या सुरुवातीला लवणार्धक म्हणजे मीठ खाणं. अद्रक.
लवणार्धक म्हणजे मीठ आणि आलं, भक्षण करणं म्हणजे खाणं, नेहमी पथ्यम म्हणजे काय